सुखदुःखात सोबत करते मायाळू हे घर, एकमेकांना आधार देते चिमणी पाखर, चिमणी पाखर. एकमेकांना आधार देती चिमणी पाखर, चिमणी पाखर. बालवयाची पहाट तिला आनंदाचे रंग, तारुण्याच्या मध्यानीला कष्टाचे प्रसंग, वृद्ध थकल्या सांजेला डोळ्यापुरती अंधार, एकमेकांना आधार देती चिमणी पाखर, चिमणी पाखर. एकमेकांना आधार देती चिमणी पाखर, चिमणी पाखर, चिमणी पाखर, चिमणी पाखर, चिमणी पाखर. आपण कुणासाठी जगतो आहोत याचा विचार करत करत म्हातारपण काढण्यापेक्षा आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीसोबत अर्ध आयुष्य जरी जगता आलं ना तरी सुद्धा त्यात आनंद मानणाऱ्यांपैकी मी एक आहे. हे बघ जान्हवी, हे सगळं खरं असलं तरी तू हे असं करू नयेस असा सल्ला मी तुला देईन. हे माझं कार्ड, तू मला कॉन्टॅक्ट कर आणि भेट. जान्हवी तुझी बॉस, तिला हे कळता कामा नये की मी तुला मदत करते म्हणून. अगं त्याने तोंड दाखवायची सुद्धा मला लाज वाटते. हो, करताना लाज नाही वाटली? अगं माझी चूक झाली ग. आई, ज्योती अगं काय विचारते मी? मोनिकाला दिवस गेलेत. नाही, ते म्हणाले की साहेब तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून या माणसाला नोकरीवर ठेवलं, पण याचं काही खरं नाहीये. आणि तू म्हणत होतीस की पेडणेकर साहेब याच्यावर खुश आहेत म्हणून. तुझ्या आणि तुझ्या मुलांच्या विचारात प्रचंड तफावत जाणवले. आय मीन टू से की एक मोठी दरीच आहे तुझ्या विचारांमध्ये. हे बघ, म्हणजे तरी तुझे मुलं तुझं ऐकतात, तुला मान देतात. सुधाकर प्लीज. पण वरवर हे सगळं आलबेल असं आहे असं वाटत असलं तरी तरी जर का तू तुझे विचार तुझ्या मुलांवर लादत असशील तर परिस्थिती डेंजर आहे. प्लीज. चुकून जर का भडका उडाला तर तू थोपवू शकणार नाहीस. नाही. ओके, रिलॅक्स रिलॅक्स. म्हणून मी म्हणतोय की मोनिकाची तू जितकी काळजी करतोयस ना तेवढी तुझ्या मुलांची पण कर. ओके ओके प्लीज. ओके चल. ओके. बघ माधुरी, मी काही माझ्या मनातलं सांगत नाहीये. तू पेडणेकर साहेबांना चांगले ओळखतेस, हवं तर तू कन्फर्म करून घे. पण त्या दिवशी पेडणेकर साहेब तर अविनाश बद्दल खूप चांगलं बोलत होते. अगं, त्यावेळेला तो नुकताच सर्व्हिसला लागला होता, त्याचा अंदाज आला नसणार ना. मी बोलते अविशी. तू काय बोलणार आणि ऐकणार आहे का तुझं तो?
हे बघ, मी तुला अजूनही सांगते, तू त्याचा नाद सोड. पश्चात्ताप करायची वेळ येईल आयुष्यात. बघ माधुरी, अगं तुला एकापेक्षा एक चांगली स्थळं चालून येत आहेत. काय त्या अविनाशमध्ये? पप्पा मी बोलते म्हणाले ना. नाही, तू बोल त्याच्याशी, पण तुझ्या बोलण्याचा त्याच्या वागण्यावर परिणाम होईल असं आम्हाला तरी वाटत नाही. पण त्याची ही नोकरी 100% सुटणार आहे. मात्र त्यानंतर तुला आमचंच ऐकावं लागेल. वेल म्हणजे माधुरी, एक स्थळ चालून आलंय. पप्पा नाही ते बघ, तू जरा माझं ऐकून घे. म्हणजे मी आणि तुझी मम्मा उद्या त्यांच्याकडे जाणार आहोत. नाही बघ, फक्त पाहायला. परांजपे नाव आहे त्यांचं. मुलगा चांगला आहे, देखणा आहे, MBA झालेला आहे, इथे नोकरी करतो. पण 5-6 महिन्यानंतर त्याची कंपनी त्याला UK मध्ये पाठवणार. पण त्या अगोदर त्याला लग्न करायचं. पप्पा मला माझं बोलणं झालेलं नाही. नाही म्हणजे काय की आम्ही फक्त त्याला पाहायला जातोय, लग्नाची बोलणी करायला जातोय, लग्न पक्क करत नाहीये. म्हणजे फक्त त्याला होल्ड करून ठेव. आता अविनाश महाराज काय दिवे लावतात पाहूया, मग नंतर तुमच्या सहमतीने पुढचं पाऊल उचलू. ओके? चल नम्रता. ताई. नाही प्रिया, कुठेतरी पाणी मुरतंय. अगं अविने मला प्रॉमिस केलं होतं. तो म्हणाला होता की काही करून मी ही नोकरी टिकून ठेवेन. मग आता पेडणेकर साहेब असं का बोलतायत? नाही, काहीतरी गोंधळ आहे. मी उद्या सकाळी अविला भेटते. कुणाल? मे आय कम इन मॅडम? हां, ये. मॅडम, हां. हे माझं रजेसाठी ॲप्लिकेशन. बस ना. अच्छा, उद्यापासूनच रजा हवी आहे का तुला? होय मॅडम, तशी विनंती केली आहे, पण तुम्ही म्हणत असाल तर. नाही ठीक आहे. राहुल, येस मॅडम. ॲक्च्युली अरे माझ्या पर्सनल अकाउंटमधून मी तुला पैसे देऊ शकले असते, पण नाही मॅडम, नको. मी बघतो ना, मॅनेज करतो कसं तरी. त्याच्यासाठीच तर रजा काढतोय मॅडम. एक्सक्यूज मी. हॅलो. हॅलो मम्मा, मी बोलते. हां बोल. मम्मा तू लवकर घरी ये ना, पप्पांना कसं तरीच होतंय. काय? हो मम्मा तू ये ना लवकर. हो मी निघते, लगेच निघते. मी डॉक्टर अंकलला बोलवलंय, ते येत आहेत. हे बघ, तू काळजी करू नकोस, मी लगेचच निघते. हां ठेव, बाय. काय झालं मॅडम? राहुल, मला लगेचच निघावं लागतंय. अरे ह्यांची तब्येत जरा बिघडली आहे. हे बघ, तू असं कर, तू उद्यापासून रजेवर जा. आणि हे बघ, मी निघते. माझी केबिन पिऊनला सांगून लॉक करून घे, ठीक आहे? बरं चल. मॅडम.
हॅलो, अरे सखाराम, मॅडमची रूम लॉक करून घे. प्राची मॅडम, हो जान्हवी मॅडम आताच बाहेर गेल्यात. माहितीये मला, मी तुलाच भेटायला आले. मला हो. मग काय ठरवलेस तू? मी 3 लाख रुपये मिळतील. तुझी बहीण सुखाने संसार करू शकेल. मॅडम, माझी तयारी आहे. माझी रजाई सँक्शन झाली आहे. बरं, केव्हा जायचं पुण्याला? उद्याच. पप्पा काय आलं तुम्हाला? पप्पा पप्पा मम्मीला बोलवलंय, ती येते. पप्पा 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 डोळे उघडा ना. पप्पा पप्पा डोळे उघडा. आशा, का ग अशी का बसलीस? काय झालं? नाही, तब्येत बरी नाहीये का तुझी? नाही नाही, मी बरी आहे हो. काय झालं, माझा डोळा लागत नव्हता म्हणून मग मी उठून बसले. बर, तुम्ही झोपा ना, मी दिवा घालवू का? आशा, काय आपण चांगलं काहीतरी काम करायचं ठरवल्यानंतर हे असं विघ्न यायलाच हवं का? म्हणजे काय झालं? गेले 2 दिवस मोनिकाला बरं नाहीये. हा, मग ती नाही म्हणजे नको नको ती म्हणत होती, तरी मीच तिला ज्योती बरोबर डॉक्टरांकडे तपासायला पाठवलं. हा हा, काय? मोनिकाला दिवस गेलेत. निघालात? हो. आणि हे बघ, ऑफिसमधून आपण परस्पर परांजपेंकडे जाऊया. हां, तू मला ऑफिसमध्ये जॉईन हो. किती वाजता येऊ? 5-5:30च्या दरम्यान ये. तुम्ही मुलगा बघितलाय का?
नाही, फोटो बघितले, पण चांगला हँडसम आहे आणि त्याची उंची आहे ना ती आपल्या माधुरीला साजेशी आहे. पण घरचं सगळं बरं आहे ना? तर संध्याकाळी आपण जातोच आहोत ना, तेव्हा बघ ना. तसं नाही चल हा मी पण- येतो. पप्पा हं? तुम्ही माधुरीताईचं लग्न लावून देणार आहात? हो का? असं करू नका पप्पा. काल माझं आणि माधुरीताईचं बोलणं झालं. ती म्हणाली की तिच्या मनाविरुद्ध जर का लग्न लावून दिलं तर ती घर सोडून जाईल. काय? चार वाजता येते म्हणून म्हणाली होती, अजून पत्ता नाहीये हिचा. वेळेवर कुठलं काम करेल ना तर ती प्राची कसली. सॉरी जान्हवी. अगं कुठे होतीस तू प्राची? किती वेळची मी वाट बघते तुझी. अगं मुंबईचं ट्रॅफिक. बरं सोड, तू काय म्हणत होतीस फोनवर? अगं मला काहीच कळत नव्हतं. अगं हे उद्या दुपारी 4 वाजता किडनी डोनर, मला काहीच कळलं नाही. मध्येच तुझा फोन कट झाला. अगं आणि मी केव्हाची तुला फोनवर ट्राय करते तर तुझा फोन स्विच ऑफ. अगं नेटवर्क नसेल ना. अरे जाऊ दे सोड, मला आधी सांग काय म्हणत होतीस तू फोनवर? हे बघ जान्हवी, तू नेहमी म्हणतेस ना मी कुणाच्या उपयोगी पडत नाही म्हणून. प्राची, आज मी तुझ्याच उपयोगी पडणार आहे. काय? हो, गुड न्यूज. दिवाकरच्या किडनीसाठी डोनर मिळाला. प्राची, खरं सांगतेस तू? काय करतेस तू? प्राची, मोनिका, मोनिका, सगळ्यांच्या समोर शर्मेनी मान खाली घालावी लागेल, सगळ्यांची नजर चुकवावी लागेल, अशी कृत्य मुळात करायचीच नसतात. अगं जगाची नजर चुकवशील तू, पण आरशासमोर उभं राहिल्यावर स्वतःच स्वतःची नजर कशी चुकवणार आहेस? तिला तुला सामोरं जावंच लागणार आहे. काका, माझ्याकडून चूक झाली. मी इकडे नाही राहणार. मोनिका, मी निघून जाईन इकडून. मोनिका, बैस बघ, बैस बैस. मोनिका, बैस. कमा बैस. हे बघ मोनिका, यापुढे इथेच राहायचं. हे घर सोडून जायचं नाही. एकटी पडली ना माझी चकुडी. तुला माहिती, व्यसन लागली तिला. व्यसन दिन झाली रे ती. ऍडमिट, तुला माहिती आहे ना. गाढव माणसा, तुझी मुलगी गरोदर आहे.
काय? कोण तुम्ही? मी आबा आलाल पाटील. तू स्वतःला सांभाळू शकलेली नाहीयेस. तुझ्या होणाऱ्या बाळाचा सांभाळ तू कसा करणार आहेस बेटा?